नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आपण कक्षा 8वी चे 8वे धडा गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाचा अध्ययन करणार आहोत। रमेश महाले लेखक आहे या पाठाचे। 1944 में इनका जन्म हुआ। प्रसिद्ध लेखक, मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषय पर आधारित त्यांची 109 पुस्तकें प्रकाशित। बच्चों के लिए बालकथा और विज्ञान विषय पर आधारित इनकी 109 पुस्तकें प्रकाशित हैं। जलगांव व नासिक आकाशवाणीवरील विविध व्याख्यान सहभाग। जलगांव व नासिक आकाशवाणी पर इनके विभिन्न व्याख्यान में इन्होंने सहभाग लिया। त्यांच्या पक्ष्यांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आहे। सन 2008 साली, विज्ञान 2011 साली, अंतराळातील स्टेशन व 2013-14 साली चला अंतराळात या पुस्तकांस राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे। इनको इस 2008 में विज्ञान, 2011 में अंतराळातील स्टेशन व 2013-14 में चला अंतराळात, इन पुस्तकों को राज्य शासन की तरफ से उत्कृष्टमय वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिल चुका है। गंगोत्री येथे गिर्यारोहण, गिर्यारोहण माने पर्वत पर चढ़ाई करना, गिर यानी पर्वत, आरोहण माने चढ़ाई करना। गंगोत्री के पास पहाड़ पर चढते गेले विद्यार्थी त्याची उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या आपत्तीत यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन कसे घडवतात याचा वस्तुपाठ या पाठात पाहायला मिळतो। प्रस्तुत पाठ किशोर दिवाळी अंक 2014 मधून घेतला आहे। किशोर एक पत्रिका है, उसमें ये गंगोत्री में जब वो पर्वत पर चढ़ाई कर रहे थे बच्चे, तो उस समय जो यात्रियों को द्वारा किया गया, जब बादल फटने की घटना और भूस्खलन के समय, आपत्ति के समय जो यात्रियों का मदद करने का जो मानवतावादी दर्शन यहाँ पे दिखाई देता है, इस पाठ में उसका वस्तुतः दर्शन होता है। यह दिवाली के अंक 2014 में से लिया गया है। शाळेला सुट्टी लागणार होती, स्कूल की छुट्टी लगी हुई थी, छुट्टी चल रही थी। ईशान विचार करत होता की सुट्टी कशी घालवायची। ईशान विचार कर रहा था कि अपनी छुट्टी कैसे बिताएं। वीडियो गेम खेलून त्यांना कंटाळा आला होता। वीडियो गेम खेल के उनको बड़ा उबाऊ महसूस हो रहा था। मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन ही खेळता येऊ शकणार होते, शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती। ईशान विचार करू लागला, सोचने लगा, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, की इस छुट्टी में कुछ नया करना चाहिए, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल। परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता। बहुत विचार करने के बाद भी उसको कोई योग्य पर्याय मिला नहीं। तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली। तभी उसको दिलासा देने की एक घटना हुई। त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला। तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता। गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपला एक मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते। गिर्यारोहण संस्थेने इनको एक मुहिम में सहभागी होने का निमंत्रण दिया। वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता। गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेळ लागले होते। त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणाबाबतील बऱ्याच बारीक सारीक गोष्टी समजल्या होता। मतलब पर्वत पर चढ़ाई करने के लिए थोड़ा उसने प्रशिक्षण भी लिया था अपने शहर में।
त्याने अनेक मित्र याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते। उसके अनेक मित्र भी गिर्यारोहण माने पर्वत की चढ़ाई का जो प्रशिक्षण लेना होता है उसको शिक रहे थे। त्याने ईशान बरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला होता। गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता। आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड़, आकाश को छूने वाले ऊंचे पहाड़, विशालकाय खडक, हिरव्यार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या तेजी से बहने वाली स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या, स्वच्छ पाणी की पहाडी नदी आणि ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या। त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत। उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला। उत्तर काशी की गिर्यारोहण संस्थे से उसे मैसेज मिला, संदेश मिला तो ईशान बहुत खुश हुआ। त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली। जब ये माहिती उसको, ये जानकारी उसको हुई तो उसने यह बात अपने मित्र धैर्य, प्रशांत, अमन और सक्षम को बताया। सर्वच मित्र फार खुश झाले। सभी मित्र बहुत खुश हुए। ते जणू सुट्टीत पहाडावर जायची वाटत पाहत होते। चालेल्या सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाड़ावर जाण्याची तैयारी शुरू केली। छुट्टी जैसे स्कूल की छुट्टी हुई वे सभी पहाड़ पर जाने की तैयारी शुरू कर दिया। शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पहुँचले। छुट्टी जब शुरू हुई स्कूल की तो सभी मित्र टैक्सी से ऋषिकेश से होते हुए उत्तर काशी पहुँचे। वाटेत उंच उंच पहाड़ पाहून ते फार रोमांचित झाले होते। वहाँ पर ऊंचे ऊंचे पहाड़ देखकर बड़ा रोमांचित हुए वे सब। गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते। सर्व मित्रांनी मिळून माउंट टेनिंगच्या सहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय किया। तो सभी ने गंगोत्री जाने का निश्चय किया। गिर्यारोहण सुरू झाले। पर्वत पर चढ़ाई शुरू हो गई। उंच पहाड़ावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते। ऊंचे पहाड़ पर चढ़ाई करना यह आसान काम नहीं होता। अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढ़ाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पहुँचले। कई घंटे कठिन और थका देने वाली चढ़ाई के बाद वे गंगोत्री पहुँचे। ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते। परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते। पहाड़ामधून आलेले ढग अकस्मात फुटले। वहाँ पर पहुँचने के बाद पहाड़ पर अकस्मात बादल फूटे। बादल फूट गए। बादल फूटने का मतलब होता है अचानक से जोरदार बारिश होना। आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता और गंगोत्री पर भीषण हाहाकार मचा हुआ था। पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाला उद्ध्वस्त करून टाकल्या होता। बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते। या भीषण तांडवामध्ये बरेच लोग मृत्युमुखी पडले होते। नदीने रौद्र रूप धारण केले होते। अब गंगोत्री पर भीषण हाहाकार मचा हुआ था। धोखादायक प्रवाह, बहुत तेज पानी का बहाव हो गया। मंदिर परिसर में, दुकान में, होटल में, धर्मशाला में ये सब उद्ध्वस्त कर दिया उस पानी ने। बहुत सारे घर, गेस्ट हाउस नदी के वेगवान प्रवाह में बह गए। इस भीषण तांडव में बहुत सारे लोग की मृत्यु हो गई। नदी ने रौद्र रूप धारण कर लिया। या तांडवात आपल्या आपतेष्टांना गमावल्यामुळे लोग स्फुंदून रणत होते। इस तांडव में अपने नाती रिश्तेदारों को खोने पे बहुत से लोग रो रहे थे। भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते। भूस्खलन होने के कारण बहुत से यात्री जगह जगह अटक गए थे। ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते। वे सभी चारधाम यात्रा करने के लिए निकले थे, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते। इधर उन लोगों ने सब कुछ खो दिया। ईशान आणि त्याच्या साथीदारांना पहाड़ावर हे सर्व पाहिले। ईशान और उसके दोस्तों ने पहाड़ पर ये सब कुछ देखा तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले।
आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला। को जो पर्वत पर चढ़ने का जो उत्साह था सब दूर हो गया, सब काफूर हो गया। उनको बड़ा दुःख हुआ। ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते। ये ईशान और उसके मित्र यह स्थिति को चुपचाप नहीं देख सकते थे। अचानक तेथे भूकेने व्याकुल झालेल्या एक मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटाची मागणी केली। ईशानने पाहिले। वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिलेल। एक लड़का भूख से व्याकुल होकर अपने पिता से बिस्किट मांग रहा था। जब उसके पिता ने दुकानदार से बिस्किट की एक पैकेट मांगी तो दुकानदार ने कहा कि बिस्किट का एक पैकेट 100 रुपये में और पानी की एक बाटली 200 रुपये में मिलेगी। दूसरा, एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता और होटल वाला एक थाली की कीमत 200 रुपये वसूल कर रहा था। दुकानदाराची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते। ती विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका ही तर सरळ लूटमार आहे। 5 रुपयात मिळणारा बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याची बाटली कीमत 200 रुपये अशी काय असू शकते? ऐसे क्यों तुम लोग कर रहे हो? 5 रुपये की बिस्किट का 100 रुपये और 15 रुपये की पानी का 200 रुपये मांग रहे हो? मुलांनो, तुम्ही आपले काम करा। उसने कहा, लड़कों तुम लोग अपना काम करो। येथे पहाड़ावर वस्तू याच भावाने मिळतात। पहाड़ पर ये सामान इसी भाव से मिलता है। ज्याला गरज वाटेल तो खरीदी करा। जिसको ज़रूरत होगा वो खरीदेगा, दुकानदार ने रागाने म्हणाला। दुकानदार गुस्से से बोला। ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले। ईशान और उसके मित्र चुप हो गए। त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली। जो लोग समस्या में थे, इनको समस्या थी, उन्होंने उन लोगों की मदद की। जखमी यात्रेकरून प्रथमोपचार केले। जो यात्री जखमी थे उनका प्रथमोपचार किया, त्याची मलमपट्टी केली आणि औषधे दिली, उनको दवा दिया। हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्याची त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या वाट्या दिल्या। संध्याकाळ झाली होती। ईशानला आता खूप भूक लागली होती। त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती। त्याने विश्रांतीचीही गरज जाणवत होती। पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि म्हणाले, काका आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल, दुकानदार काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला। ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका जेवणाची किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे। मुला जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही। जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील? तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला। ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते। अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले। सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले। सब लोग उस घर में दब गए। ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले। ईशान और उसके सभी साथियों जिस समस्या को देखकर, इस आपत को देखकर अपने काम में लगे। घरात राहणारे लोग देवदारच्या झाडात अडकले होते। घर में रहने वाले लोग देवदार की झाड़ पर अटके हुए थे। ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता। ईशान को ऐसी परिस्थिती के लिए अच्छा अनुभव था। त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते। तो जाड व मजबूत दोराच्या सहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्यांना सर्वांना बाहर काढले। और वो एक मजबूत रस्सी की सहायता से नीचे उतरा और वहाँ जो सब लोग अटके हुए थे उनको सबको बाहर निकाला। ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली। त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता। त्या आधुनिक तंबूत त्याची कोणतीही गैरसोय झाली नाही। पहाड़ावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनाला मिळाली होती। पहाड़ पर हुए इस दुर्घटना की जानकारी सेना को मिली आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान शुरू ही केले होते और हेलिकॉप्टर से बचाव अभियान सुरू किया गया। सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडी गोळा करून आणली व त्यांना आग लावली। त्यातून खूप धूर झाला।
हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरांसाठी एक संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एयरफोर्स के जो अधिकारी थे उन्होंने ईशान व उसके साथियों के बहादुरी के कार्य को समझा और उनने सबसे उसकी प्रशंसा की. एवढेच नव्हे, इतना ही नहीं तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे. उन्होंने इतना भी किया कि उस बच्चों को वीरता पुरस्कार मिले म्हणून राष्ट्रपतीकडे शिफारस केली और राष्ट्रपती के पास उन्होंने सिफारिश भी किया. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते फार खुश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात रहना होता. वो सभी सुरक्षित अपने घर पे पहुँचे. इतनी बड़ी दुर्घटना के बाद इसके बाद भी बहुत खुश थे और पहाड़ पर चढ़ाई का ये इनका जो अनुभव था वो इनके मन में कायम स्वरूप स्मरण याद रखने वाला था. इस प्रकार से हमारा इस पाठ का ये भाग समाप्त होता है. धन्यवाद.